मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र 425508 हा रावेरचा पिनकोड नंबर आहे। माझा व्हॉट्सअप नंबर आहे 985000155558। व्हॉट्सअप नंबर आणि बोलण्याचा नंबर जो आहे मोबाईलचा तो एकच आहे, 985000155558। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची शाखा कुठेही नाही। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय बुधवारी अवकाश असतो, सुट्टी असते। प्रत्यक्ष मला भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करूनच यावं, कारण माझे दौरे अधिक असतात। हा व्हिडिओ आपण मार्गदर्शनात करत आहोत। हा पुणे रोड लोणीकांपासून थेऊर मोरगावकडे जाणारा रस्ता आहे, त्या ठिकाणी आणि जेजुरी पुढे लागणार आहे। कामानिमित्त पूजापाठनिमित्त आपण चालले आहोत। याच मार्गावर हा नवीन रस्ता झालेला आहे। पुष्कळ जण हडपसरून जातात, पण हा रस्ता सोयीचा आणि सुखाचा आहे। रस्ता पण चांगला आहे। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। या मार्गावर मी 2 वर्षानंतर येतो आहे। तिसरी दिवाळी माझ्या स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर याच्या अगोदर त्यांच्यासोबत आपण इथे प्रवास केलेला होता। त्यावेळेला व्हिडिओ प्रसारण होत नव्हतं। आज 21 तारीख, दिवाळीचा दिवस, लक्ष्मीपूजनाचा दिवस आजचा आहे। संपूर्ण भारतभर आणि विश्वभर जे मराठी लोक आहे, जे हिंदुस्थानी लोक आहे, भारतीय लोक आहे, सर्वत्र जण प्रत्येक घराघरामध्ये लक्ष्मीचं पूजन होत असते। लक्ष्मी दिवाळी साजरी केली जाते। इतर धर्मीय सुद्धा लक्ष्मी पूजन करत नाही, पण दिवाळी साजरी करीत असतात। आनंदाचा उत्सव सर्वजण सामील होत असतात। आता लक्ष्मीपूजन खऱ्या अर्थाने लक्ष्मीचा जो उदय झालेला आहे तो रात्री झालेला आहे। रात्री मध्यरात्री लक्ष्मीचा उदय झालेला असल्या कारणाने आपण लक्ष्मीचं पूजन हे रात्री मध्यरात्री केलेलं अधिक उचित आणि योग्य ठरते। म्हणूनच आपल्याला एक परंपरा लावून दिलेली आहे। आपल्याला सांगण्यात येते, आपले पूर्वज सांगतात की संध्याकाळी झाडझूड करू नये, त्याच्या अगोदर करावी। स्वच्छता करून मग लक्ष्मी आपल्या घरी सायंकाळी पावलं टाकत येत असते। म्हणून पहा कशी परंपरा आपल्याला लावून दिलेली आहे। म्हणजे स्वच्छताही होते सायंकाळी आणि पुन्हा लक्ष्मीचं आगमनही होते। हा दुहेरी हेतू यामध्ये साध्य केला जातो। म्हणून प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक ऑफिसामध्ये, प्रत्येक व्यवसायाच्या जागी आपण जिथे कार्य आहे काही, तर सायंकाळच्या सुमारास सूर्यास्त होण्याच्या अगोदर झाडझूड करणं, स्वच्छता करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि असं असताना केरसुणी हे लक्ष्मीप्रद आहे। म्हणून एक आता वर्तमान स्थितीमध्ये आपण पाहिलं तर लहान लहान केरसुण्या पण बाजारात आलेले आहेत। त्या केरसुण्याचे पूजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ज्याप्रमाणे तुम्ही इतर देवी देवतांचं, महाराजांचं पूजन करतात, त्याचसोबत झाडझूड जे होते, जे केरसुणी आहे, तिचं पूजन करणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आणि दिवाळीच्या दिवसामध्ये आपण केरसुणीचं पूजन करीतच असतो। आणि हे केरसुणीचं पूजन करीत असताना आपल्याला सायंकाळी करीत असतो, आपण हे लक्षात घ्या। आता दिवाळीच्या दिवशी हे जे केरसुणी पूजन करत असतो आणि तीच पूजन असलेले केरसुणी आपण मग नित्यनेमाने वापरत असतो। पण तसं न करता एक लहानशी केरसुणी कायमस्वरूपी आपण आणावी आणि त्याचं पूजन वर्षभर करावं आणि दुसऱ्या वर्षी मग ते केरसुणी विसर्जनामध्ये टाकून द्यावी। असो या सायंकाळी पूजनाचं महत्त्व आहे। अजून एक परंपरा आहे आणि ती परंपरा गैरसमजावर आधारित आहे। उभी लक्ष्मी आणि बसलेली लक्ष्मी। आता उभी लक्ष्मी असं सांगण्यात येते, काही पुजारीगण पण सांगतात आणि काही जनसामान्य लोक पण म्हणतात की उभी लक्ष्मी पूजन करू नये।
आणि उभी लक्ष्मी पूजन केलं तर मग ते निघून जाते घरातून असं सांगण्यात येते. हा गैरसमज आहे परिपूर्णरित्या. लक्ष्मीने उभं राहावं का बसावं का विश्रांती घ्यावी देवादिकांना आपल्याला सांगण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्याचप्रमाणे गणपतीची उजवी सोंड असावी का डावी सोंड असावी ही परंपरा पण योग्य नाही. उजवी सोंडेचा गणपती पण शुभ आहे, डाव्या सोंडेचा गणपती पण शुभ आहे. वक्रतोंड वाकडी तोंड असलेला गणपती पण शुभ आहे, सरळ तोंड असलेला गणपती पण शुभ आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मी उभी पण शुभ आहे आणि बसलेली पण लक्ष्मी शुभ आहे. खऱ्या अर्थाने आपला शाप असेल, व्यवसाय असेल, किराणा दुकान असेल, कापड दुकान असेल, ज्वेलरचं दुकान असेल, दवाखाना असेल, कुठल्याही व्यवसायाचं असेल, वकिलीचं ऑफिस असेल, लक्झरी बुकिंगचं ऑफिस असेल, जिथे तुमचा व्यवसाय चालतो प्रामुख्याने तिथे उभी लक्ष्मीचं पूजन करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण तुमच्याकडे लक्ष्मी जी जाते तर आता एखादी वस्तू किराणा दुकानातून तुम्ही खरेदी करता म्हणजे लक्ष्मी तिला जाईल आणि मग गिरायकाकडून ती लक्ष्मी आपल्याला परत येईल, ती अधिक नफा देऊन देणारी म्हणजे या ठिकाणी चलनवलन करणारी लक्ष्मी जी आहे उभी ती लक्ष्मी आपल्याला शुभकारक चालेल. परंतु असं असताना काही ठिकाणी एकतर्फी फक्त असते की म्हणजे फक्त पैसाच येत असतो, जाणं नसते. तर अशा ठिकाणी पण उभी लक्ष्मी किंवा बसलेल्या लक्ष्मीचं पूजन केलं तरी चालेल. एक वेगळेपणा आहे म्हणूनच सांगतो आहे. आणि घरामध्ये लक्ष्मीचं पूजन करायचं असेल तर मूर्ती कशी असावी तर बसलेली घरामध्ये लक्ष्मी स्थिर असावी, ती स्थिर राहावी. आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या वंशपरंपरामध्ये ती स्थिरावलेली असावी. म्हणून बसलेली लक्ष्मीचं पूजन करणं योग्य आहे. तरी पण उभी लक्ष्मी आणि बसलेली लक्ष्मीमध्ये कधी फरक करू नका. दोघं ठिकाणी दोघंही बसवले तरी चालेल. एक अभ्यासाचा विषय म्हणून मी तुम्हाला सांगितलेला आहे. बाकी त्यात काही विरोधाभास आहे असं काही नाही, किंवा नाविन्य आहे असं काही नाही, किंवा वेगळेपण आहे असं काही नाही. लक्ष्मीपूजन आत्मीयतेनं करणं, श्रद्धेनं करणं हेच आहे. आता खऱ्या अर्थाने लक्ष्मीपूजन मी मागे अनेक 2-4दा जे व्हिडिओ प्रसारित झाले त्याच्यात सांगितलं आहे की नारायणासह लक्ष्मीचंच पूजन करा. सिंगल लक्ष्मी, एकटी लक्ष्मीची मूर्ती, एकाकी लक्ष्मीचं पूजन हे योग्य नाही असं आपल्याला मी मार्गदर्शन केलं, ते आजही करतो आहोत. आता लक्ष्मीपूजन करत असताना लक्ष्मी ही ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरुग्रह जो आहे तो लक्ष्मीकारक आहे आणि रविग्रह हा पण लक्ष्मीकारक आहे. गुरु हा सुवर्णाचा आहे, हेम म्हणतात त्याला, त्याचा कारकग्रह आहे. आणि रवी सुद्धा सुवर्णाचा कारकग्रह आहे. सोन्याच्या विषयी तेजीमध्ये बघायचे असलं ज्योतिषशास्त्राच्या प्रमाणे तर त्यावेळेला रवी आणि गुरु हे बघावे लागतात. किती अंशाचे आहे, कुठले मार्गी आहे, किती निचेचे आहे, किती उंचीचे आहे, कुठल्या दिशेचे आहे, वक्री आहे, स्तंभित आहे का मार्गी आहे, असे अनेक प्रकारातून शोधन करून मग आपल्याला सोन्याचे भाव, तेजीमंदीचे भविष्य मार्गदर्शन आपल्याला रवी आणि गुरु ग्रहावरून मिळतात. म्हणून ह्या ठिकाणी गुरुग्रह हा जर पाहायला गेले तर विष्णूचाच आहे. ब्रह्माचा पण विष्णू गुरुच ग्रह आहे. गुरुग्रह ज्योतिषशास्त्राचा कारकग्रह आहे आणि गुरुग्रह म्हणजे गुरुजीचा कारकग्रह आहे, जे गुरुवर्य आहे खऱ्या अर्थाने. आता शिक्षण हे खऱ्या अर्थाने विनामूल्य सरकारने द्यायला हवं. कारण विद्या विकू नये असं शास्त्र सांगते. गोधन विकू नये. गोधन म्हणजे गायची विक्री करू नये, गायचं दूध, तूप जे काही ते विक्री करू नये अशी परंपरा आहे, संस्कृती आहे. त्याचप्रमाणे आपण जर बघायला गेले या ठिकाणी गोधनाप्रमाणेच जे काही सुवर्णादी आहे ते तर आपल्याला विकत घ्यावंच लागते, पैसे देऊनच घ्यावं लागते.
वर्तमान स्थितीत सुवर्णाचे भाव, सोन्याचे भाव फार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत, 1.5 लाखापावतर पोहोचलेले आहे. आणि ही भविष्यवाणी पुण्याचा दिशावर व्यापार अजय मिश्राजीकडून निघते. त्याच्यामध्ये मी जवळजवळ 20-25 वर्षापूर्वीचं भाकीत केलेलं होतं की 2025-26 मध्ये याचे भाव वाढतील. 2030 मध्ये 2 लाखापावतर भाव सोन्याचे जातील. चांदीचे भाव सुद्धा सोन्याच्या पुढे धावायला लागतील असं आहे. आता आम्ही या जगात असू नसू 78 वय आहे, वयाची मर्यादा आहे, आम्हाला हे पाहता येणार नाही. परंतु पुढे कालांतरामध्ये ज्यांना काही गुंतवणूक करायची असेल त्यांनी सोन्यात न करता चांदीतच करावी. पुढे चांदी प्रदर्शनात ठेवली जाईल आणि चांदी बघण्यासाठी पैसे द्यावे लागतील, विकत घेण्यासाठी ते मिळणारच नाही. आणि ज्यांना गुंतवणूक करायची आहे, दीर्घ कालावधी करायची आहे, तर त्यांनी चांदीमध्ये करावी असे आहे. जमीन, प्लॉट, शेती, वास्तू किंवा इतरत्र जे तुमचं काही असेल, बँकेच्या ठेवी, विमाच्या ठेवी, ज्या काही आहे गुंतवणुकीचे मार्ग आहेत, ते गुंतवणुकीचे मार्ग पुढे चालून अगदी तोट्यात नुकसानीत जाणार आहे. कारण की काय आहे, वर्तमान स्थितीमध्ये सरकारने जे मोफत योजना चालू केलेली आहे, विनामूल्याची योजना चालू केलेली आहे, याचा अर्थ आपला भारत देश हा अत्यंत मागासलेला आणि गरीब झालेला दिसत आहे. विनामूल्य धान्य किती घेतलं जाते, विनामूल्य वीज दिली जाते, विनामूल्य एसटीतून प्रवास केला जातो नागरिकांसाठी. म्हणजे त्यांना याच्यासाठी पैसे खर्च करणे, त्यांच्याजवळ हाती पैसा नाही हे प्रत्यक्ष दिसून येत आहे. म्हणजे पुढचा कालावधी हा जो आपण पाहतो वर्तमान स्थितीमध्ये, एक मोठी सत्ता ही मोठ्या घराण्यामध्ये राहणार आहे. काहीही केलं तरी समाजवादी धोरण येऊ, लोकशाहीवादी धोरण हो किंवा अन्य वादी धोरण हो, राजेशाही येऊ, कुठल्याही प्रकारची या देशामध्ये सत्ता आली, राज्यसत्ता आली, तर यामध्ये या जर जमिनीचं विकेंद्रीकरण होणार आहे, संपत्तीचं विकेंद्रीकरण आहे, वास्तूचं विकेंद्रीकरण होणार आहे. याच्यासाठी सुरक्षित म्हणून आणि शाश्वत म्हणून जर पाहायला गेले तर सोने आणि चांदीचीच गुंतवणूक आपल्याला यशस्वी ठरणार आहे आणि ते खात्रीशीर ठरणार आहे. आणि ते खात्रीशीर ठरत असताना जग बुडलं तरी सोनं चांदी हे म्हणजे लक्ष्मी जिवंत राहणार आहे, हे लक्षात घ्या. सोन्या चांदीशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण आपण इंदिरा गांधींनी 5 वर्षामध्ये इंदिरा विकासपत्र काढलं होतं. आता तो 70-75चा काळ आहे. 5 वर्षात डबल इंदिरा विकासपत्र इंदिरा गांधींनी दिलेलं होतं. आज जर पाहिलं तर 12 वर्षात सुद्धा डबल पैसे होत नाही. म्हणजे आर्थिक स्थिती आपली किती कमजोर आहे हे यावरून लक्षात येते. त्यावेळेला 30 ते 32 रुपयाची किंमत होती. आज 88 रुपयाची किंमत झालेली आहे. रुपया अत्यंत घसरलेला आहे. पुढे हा रुपया शून्यवत होतो की काय हे आहे. कर्जबाजारीच्या सर्वेक्षणामध्ये आता नुकताच रिपोर्ट आलेला आहे तो की आपण नंबर 1 झालेलो आहे. आता इथे सांगितलं जाते की भारतीय सत्ता ही आर्थिक सत्ता मजबूत होत आहे आणि इकडे पिकेचा कटोरा मोठा होत चाललेला आहे. दिवसेंदिवस भीक आपल्याला घ्यावी लागत आहे. रस्ते तुम्हाला दिसत आहे. रस्त्याची प्रगती दिसत असली तरी रस्त्याची प्रगतीच्या मार्गातून जी काही टोल वसुली होत आहे ही एक प्रकारे असह्य लुटमारीसारखी आहे. 300, 400, 500 रुपयापासून टोल वसुली म्हणजे हे एक आश्चर्य आहे की औरंगजेबाच्या राज्यात सुद्धा इतकी टोल वसुली मोगलाईमध्ये झाली नाही किंवा ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीसुद्धा झालेली नाही. असे स्वातंत्र्य मिळवण्याच्या याच्यामध्ये ही आपल्याला टोल वसुली प्रत्येक ठिकाणी पाण्याला पैसे, हवेला पैसे द्यावे लागत आहे. म्हणजे ही जर लक्ष्मीच्या रूपाने आपण जर या ठिकाणी केलं तर ही लक्ष्मी जी तयार होत आहे ही सगळी भ्रष्टाचाराची अलक्ष्मी आहे. आणि ही अलक्ष्मी राज्यसत्तेत शिरत आहे, राज्यकर्त्यांमध्ये शिरत आहे आणि म्हणून अलक्ष्मीचं स्तोत्र विस्तीर्ण होत जाणार आहे दिवसेंदिवस. आणि म्हणून शुभलक्ष्मीचं प्रमाण कमी होत जाणार आहे. म्हणून आपल्याला शुभलक्ष्मी हवी आहे. आणि शुभलक्ष्मी सुवर्ण आणि रौप्य म्हणजे सोने आणि चांदीच्या त्याच्यात तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जीवनदान देणारे ठरणार आहे, प्राणरक्षक ठरणार आहे, अमृत वाणी ठरणार आहे, अमृतसारखं ठरणार आहे. असो
तर लक्ष्मीपूजन आपण करत असताना अलक्ष्मी जर आपल्या घरामध्ये शिरली तर शुभलक्ष्मी राहत नाही आणि तिथून नाहीशी होत जाते, हे तितकंच खरं आहे. असो, आपण हे बघितलेलं आहे. याशिवाय पण एक सांगण्याची हे आहे की लक्ष्मीपूजनामध्ये आपण लाल रंगाची फुलं, झेंडूची फुलं हे आपल्याला घ्यावी लागणार आहे. असो, आजचा व्हिडिओ इथेच आपण करूया समापन. आणि आता या ठिकाणी चिंतामणी गणपती मंदिर आलेलं आहे आणि आपण येथे जाऊया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया.